तर 14 एफआयआर असलेल्या व्यक्तीला अंगरक्षक देणारे धनंजय मुंडे मंत्री आहेत. अंजली दमानी यांनी ट्विटमधून धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे. वाल्मिक कराडला पदोपदी धनंजय मुंडेंकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलं. तर अंजली दमानिया यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहतो आहोत. 14 एफआयआर असलेल्या व्यक्तीला 2 शासकीय अंगरक्षक मिळवून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. 15 तारखेला एसपींना सांगून अंगरक्षक रिकॉल करून वाल्मिक कराडला पळून जाण्याची संधी देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय. वाल्मिक कराडला पदोपदी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे असं देखील अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. संतोष देशमुखांची हत्या व खंडणी या 2 वेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय. तपास न होऊ देणे, कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची एसआयटी बनवणे, सगळं करून चुकणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे असं अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.